हिंगोली शहरात वानराचा धुमाकूळ वाढलाय। वानर घराच्या छतावरील साहित्यांचं मोठं नुकसान करतायत। वानरांना हाकलण्यास गेल्यावर वानर धावून जात असल्याच्या घटना घडतायत। वन विभागाला कळवून ही वन विभाग मात्र दुर्लक्षित करीत असल्याचा आरोप आता नागरिकांकडून केला जातोय। हिंगोली शहरातील रेसाला बाजार, मिलिंद कॉलनी, जिजामाता नगर आदी भागात वानरांच्या टोळ्या दाखल झाल्या। या टोळ्यांचा बंदोबस्त लावण्याची मागणी आता नागरिकांकडून होते, मात्र वन विभागाचं मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आता हिंगोलीमध्ये स्पष्ट दिसतं। हिंगोलीमधली ही दृश्य आहेत। अनेक घरांवरील साहित्यांचं नुकसान केलं जात आहे। वन विभागाने वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी वारंवार केली, मात्र वन विभागाचं मात्र याकडे दुर्लक्ष होतं। त्यामुळे हिंगोली शहरात वानरांचा धुमाकूळ वाढलाय। अनेक घरावर त्या ठिकाणी वानर जात आहेत। वानराच्या टोळ्या देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या ठिकाणी साहित्यांचं नुकसान केलं जात आहे। वन विभागाने या वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक वारंवार करतायत, मात्र तरी सुद्धा वन विभागाचं याकडे दुर्लक्ष होत आहे। अनेक घरांवरील साहित्यांचं नुकसान करण्यात येत आहे। हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संतोष भिसे आपल्यासोबत जोडलेत। संतोष, वन विभागाने वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक वारंवार करतायत, मात्र वन विभागाचं याकडे दुर्लक्ष होत आहे का? काय सध्या ताजे अपडेट्स? नक्कीच वन विभाग साफ दुर्लक्ष करतोय, कारण मागील अनेक दिवसापासून हे वानराच्या टोळ्या शहरामध्ये दाखल झाल्या आहेत। अनेक भागामध्ये जे आहेत हे वानर म्हणजे धुमाकूळ घालतायत। छतावर जे काही साहित्य आहे त्याची नासधूस करतायत। छतावर असलेले जे टाके आहे, पाण्याचे टाके आहे, पाण्याच्या टाक्यावर चढून ते पाणी पिण्याचा प्रयत्न करताय। अशामध्ये टाक्याचे देखील मोठे नुकसान होत आहे। अनेकदा वन विभागाला नागरिकांनी कळवलंय, मात्र वन विभाग याकडे दुर्लक्ष करतोय। वास्तविक पाहता या वानरांना हाकण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांवर म्हणजे महिलावर देखील हे वानर धावून जातात। अनेकदा घटना देखील घडल्या आहेत। अनेक महिला ज्या आहेत यामध्ये जखमी देखील झाल्या आहेत। विशेष म्हणजे रिसाला बाजार शहरातील अनेक भागामध्ये हे वानराच्या टोळ्या दाखल झाल्या। मागील तर काही दिवसापूर्वी माकडे देखील, लालतोंडी माकडे देखील शहरामध्ये दाखल झाले होते। त्याचे कुठेतरी त्यातले एक माकड पकडलेले आहे, मात्र वानरांचा बंदोबस्त जो आहे तो वन विभागानं अजूनही केलेला नाही, कारण नागरिक अजूनही हैराण आहेत या वानरामुळे। वन विभागाने या वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांतून केली जाते। खरोखरच वन विभाग काय कारवाई करतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। करण नाही संतोष, मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, तर या संदर्भात वन विभागाने लक्ष घालणं आवश्यक आहे। आगामी काळात वन विभागाच्या माध्यमातून काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।